असते, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काय असते, शिवसैनिक काय असतो, गद्दारांची जागा कशा पद्धतीने दाखवली जाते हे आम्ही त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही. या जिल्हा परिषद आली आणि गेली आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काही त्यासाठी जन्मलो नाही. सत्तेसाठी तरी शिवसेना जन्मलेलीच नाही, विशेष नाही. कारण आमचं ब्रीदवाक्यच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. 80% आम्ही कुठं कमी पडलो. अतिवृष्टी झाली आम्ही मदत केली, पाऊस पडला वस्त्यावर जाता येत नाही स्वखर्चाने रस्ते केले. मला दाखवा समोरच्याचा, एका माणसानं समोरचा जो नेता आहे त्यानं एक पाटी मोडून त्या वस्तीवर टाकला, एक दाखवा, मी आता राजीनामा देतो, हाय माझी तयारी. मग हे उसनावसा आणि अशा लोकांच्या बरोबर तुम्ही जायचा हा विचार आणि फंद फितुरी हे कशासाठी? अगदी मोकळेपणाने सांगा साहेब, तुम्ही ह्या इलेक्शन मध्ये पडू नका, ह्या जिल्हा परिषद मध्ये पडू नका, आम्हाला आमचं मागासलेपण आहे, आम्हाला बरं वाटतंय, गुदगुल्या होतात, राहू द्या आम्हाला. असं तसं मला त्याच्याची काय हे नाही. कारण इथं नाही तिथं 80% समाजकारण जे करायचं आहे ते धाराशिव मध्ये करेन, जालन्यात करेन, सोलापूरला करेन, भंडाऱ्याला करेन, गडचिरोलीला करेन, पुण्यात कुठेतरी करेनच ना. सेवा आहे, हा सेवाभाव आहे आणि आमची वृत्ती ही सेवाभावाची, आम्ही सांप्रदायिक पंथातले लोक आहे. आणि म्हणून मी परत परत सांगतो, जर एकमेकावर खुन्नस करण्याचा प्रयत्न केला तिकीट देण्याच्या बाबतीतला, तर त्या ठिकाणी पुढं इलेक्शन झालं, हे जे काही जाकीरबाई सारखे आहेत आमच्याकडं पिशवीतले अस्त्र, त्यांना स्पष्ट सांगतोय, आदेशित करतोय नाना वगैरे यांना की ही पुन्हा 3-4 वर्ष नीट जगता कामा नये. त्याचा बंदोबस्त सगळ्या शिवसैनिकांनी करायचा, हे देण्यात ठेवा. कारण सत्ता आल्यानंतर ज्याला जिल्हा परिषदचं सदस्य व्हायचं आहे, ज्याला तालुका पंचायतचं सदस्य व्हायचं आहे, ठीक आहे ना, पण तुमच्या आमची मान, आमची कॉलर ताट होणार आहे. तिथला धंदा काय कॉन्ट्रॅक्ट असेल माझ्याकडे आहे ना, मी आहे ना इथं बसलोय. तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्ट मधून 4 पैसेच कमवायचे आहेत ना. सदस्य का व्हायचं आहे? कारण काय? आम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायचं, ठीक आहे. मग ठीक आहे, तुला सदस्य समजा तिकीट मिळत नसेल, तुझ्या 5 वर्षात किती कॉन्ट्रॅक्टरशिप होती तेवढी माझ्याकडनं पैसे घेऊन जा. अजून काय सांगू? अण्णा झोपू नका, झोपायचं नाही, कान देऊ नये का. ज्याला वाटतंय ना की मला सदस्य व्हायचं आहे, की बोलत नाही, मला सेवा करायची. अरे तुझी सेवा मला कळत नाही का? सगळं माहित आहे. तुझ्या मनात जे आहे, मी कुठेही ओपन करणार नाही. तू गुपचूप माझ्या केबिन मध्ये, साहेब मला तिकीट देऊ नका, मला हे 5 वर्षासाठी एवढं लागतंय, तुला रुपये लागतोय ना, 2 रुपये देतो तुला, त्याचं काम कर. गद्दारी करायची नाही. पण जर गद्दारी केली तर मात्र त्याला ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, हे लक्षात घ्या. आणि ते इथेच नाही, एका जिल्हाभर सांगतो. ह्या वेळेस आपल्याला जिल्हा परिषदेवरती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा परिषदेवरती आपल्याला भगवा फडकवायचा, हे प्रत्येकानं शपथ घ्या. मागे नाही राहायचं. तुम्ही बघितलं ह्या नगर परिषदे सुद्धा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.